ब्रेकिंग न्यूज. वाद असलेल्या संस्थेमध्ये डायरेक्ट शासन करणार शिक्षक भरती. शासन निर्णय निर्गमित. खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा चालवणाऱ्या संस्था व्यवस्थापनातील अंतर्गत वादामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या संस्थांचा वाद धर्मदाय आयुक्त कार्यालयात 1 वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित आहे अशा शाळांमध्ये आता थेट पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाणार आहे. यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. नवीन नियमानुसार व्यवस्थापनातील वादाचा फटका विद्यार्थ्याच्या अभ्यासाला बसू नये म्हणून संबंधित शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक हे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मदतीने रिक्त पदांची बिंदू नामावली अद्ययावत करतील. संच मान्यता आणि समायोजन पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांच्या 80% मर्यादेत पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत व्यवस्थापनातील कोणत्याही पक्षाला हस्तक्षेप करता येणार नाही. जर दोन्हीपैकी कोणत्याही पक्षाने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र शैक्षणिक परिषदेचा व्यवस्थापन अधिनियम 1976 नुसार त्या शाळेवर थेट प्रशासक नेमण्याची कारवाई केली जाईल. तसेच संबंधित मुख्याध्यापकांना भरती प्रक्रियेत आणि नियुक्ती आदेश काढण्यात सहकार्य करणे बंधनकारक राहील. सहकार्य नाकारल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांना त्यांचे वेतन रोखण्याचा अधिकार देण्यात आला आहे. शासनाच्या या धाडसी निर्णयामुळे वादग्रस्त संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित राखण्यास मोठी मदत होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.